महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेची जोरदार हवा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांचं पुन्हा एकत्र येणं किंवा विलीनीकरण। पण राजकीय विश्लेषकांच्या मते आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या चर्चांना कोणतेही राजकीय गांभीर्य किंवा आधार नाहीये। ही केवळ विरोधकांकडून पसरवली जाणारी एक राजकीय अफवा आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे महायुतीच्या समीकरणात आणि भाजपच्या रणनीतीत का बसत नाही? आजच्या या विशेष बातमीत आपण समजून घेणार आहोत या मागील 4 राजकीय कारणं। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। पहिलं मोठं कारण म्हणजे महायुतीमधील सत्तेचं गणित। सध्या महाराष्ट्रातील महायुती सरकार अत्यंत बारकाईने ठरवलेल्या राजकीय संतुलनावर चालत आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महायुतीमध्ये अनावश्यक तणाव आणि संघर्ष निर्माण होईल। एकत्र आलेल्या मोठ्या राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व कोण करणार? दोन्ही गटातील ज्येष्ठ नेत्यांना राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपदे आणि पदे हवे असतील। यामुळे भाजपला स्वतःचाच राजकीय प्रभाव आणि जागांचा वाटा ऐच्छिकपणे कमी करावा लागेल, जो भाजप सारख्या सर्वात मोठ्या घटकाला कधीही परवडणारा नाही। जागा वाटपाचा पेच अनफाइंड एनसीपी विधानसभा आणि लोकसभेच्या अधिक जागांवर, महामंडळांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर दावा सांगेल। भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय हा सर्व वाटा भाजपला आपल्या स्वतःच्याच कोट्यातून द्यावा लागेल, जिथं त्यांच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष ताकद उभी केलेली आहे। अफवांचा फुगा, नेत्यांमधील अनौपचारिक भेट किंवा शिष्टाचार संभाषणांना राजकीय कराराचं रूप दिलं जातंय। आता यात दुसरं कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची दीर्घकालीन रणनीती। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा राजकीय आणि सहकारातील प्रभाव कमकुवत करण्यासाठी मोठी राजकीय ताकद पणाला लावली आहे। या जिल्हा मध्यवर्ती बँका, साखर कारखाने आणि स्थानिक संस्थांचा समावेश आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र आले तर पवारांचे ते सहकार साम्राज्य आणि राजकीय नेटवर्क पुन्हा एकवटेल। ज्या ताकदीला कमकुवत करण्यासाठी भाजपनं वर्षानुवर्ष मेहनत घेतली, तीच ताकद पुन्हा उभी करणं भाजपच्या राजकीय धोरणांशी पूर्णपणे विरोधाभासी आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते अल्प मुदतीसाठी हे विलीनीकरण केंद्र पातळीवर फायदेशीर वाटू शकतं, परंतु राज्याच्या राजकारणात भाजपच्या मूळ स्थानालाच यामुळे मोठा धक्का पोहोचेल। जर मराठा नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आणि एक प्रचंड मोठी राजकीय शक्ती बनले तर भाजपचे हे अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेले ओबीसी सामाजिक समीकरण बिघडू शकते। त्यामुळे भाजप स्वतःहून अशी चूक कधीही करणार नाही। चौथं आणि सर्वात स्पष्ट कारण म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सततची सरकार विरोधी भूमिका। एनसीपी शरद पवार गटाने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात सातत्यानं आक्रमक मोर्चे बांधणी केली आहे। खासदार सुप्रिया सुळे केंद्र सरकारवर वारंवार कडाडून टीका करतायत। अलीकडेच दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट पेपर लीक प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शरद पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली। तर सुप्रिया सुळे यांनी थेट काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। हे वर्तन कोणत्याही संभाव्य युतीचं नसून एका कणखर विरोधी पक्षाचं आहे। त्यामुळे या सर्व राजकीय गणितांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या बातम्यांमध्ये राजकीय गांभीर्य किंवा सत्यता नाहीये। या 4 प्रमुख कारणांमुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा ही केवळ एक राजकीय अफवाच ठरते। राजकीय घडामोडींच्या अशाच सखोल आणि अचूक विश्लेषणासाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।